नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अखेर सगळ्यांच्या नजर लागलेल्या आहे कोरेगाव हिंद केसरी 2025 स्पर्धेचा थरारक रणसंग्राम जवळ आलाय। यंदा मैदानात येणार आहे टॉपच्या 12 जोड्या ज्या काही येणार आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर आपल्याला एक अधिकृत पोस्टर मिळालेला आहे आणि या पोस्टरमध्ये टॉपच्या जोड्यांची माहिती ही आपल्याला मिळालेली आहे आणि पोस्टरवरती आणि हे जे काही आपण पैरे सांगणार आहोत तर या पैऱ्यामधले तब्बल 80% पैरे हे 100% तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील। या वर्षी सगळ्यांच्या नजर लागल्या आहेत ते म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर आणि घोटचा सर्जा यांच्यावर। बकासूर ज्याला जनतेचं जबरदस्त प्रेम आहे, देवाचं वरदान आहे आणि मैदानात स्फोटक स्टाईल ज्याने प्राप्त केलेली आहे। त्यासोबत अजूनही काही पैरे आहेत, तर बघूयात नेमके ते कोणकोणते आहेत। तर क्रमांक 1 चा पैरा आहे दशम हिंद केसरी बकासूर आणि घोटचा सर्जा। 2 नंबरला आहे हिंद केसरी लखन आणि हिंद केसरी महाराज। 3 नंबरला आहे भारत केसरी मथुर आणि हिंद केसरी राजा तळेगाव। 4 नंबरला आहे हिंद केसरी चिमण्या आणि हिंद केसरी कळंबी शंभू। 5 नंबरला आहे हिंद केसरी रायफल आणि हिंद केसरी रुद्रा। 6 नंबरला आहे हिंद केसरी हरण्या 622 आणि घरनकीचा राजा 9050। 7 नंबरचा पैरा आहे बिनजोडचा बादशाह भुंगा आणि विठ्ठलनाना यांचा तेजा। 8 नंबरला आहे पंचम हिंद केसरी सर्जा आणि नंद्या फिस्टन 2211। 9 नंबरला आहे कॉकटेल आणि वादळ फिस्टन 2211। 10 नंबरला आहे शाकीरबाई सम्राट आणि सातारा एक्सप्रेस बलमा। 11 नंबरला आहे कारुंडे चिक्याशेट आणि हिंद केसरी पाकऱ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे पैरे संभवित आहेत आणि 80% हे फिक्स पैरे येतील असा देखील एक आशावाद आहे। तर आता एकच प्रश्न आहे की कोण होणार कोरेगाव हिंद केसरी 2025 चा ओरिजिनल विजेता? कोण दाखवणार आपला दम आणि कोण उरणार अखेरच्या बाजीवर? एक गोष्ट मात्र नक्की, बकासूर मैदानात धप्पा देणार आणि ज्याला थांबवणं सोपं नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला वाटते कोण जिंकणार कोरेगाव हिंद केसरी 2025। बघूया कोण बनते या वर्षीच्या मैदानातील असल रत्न। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।